बातमीत काय आता नवीन बातमी नाहीये। जळगावचे विद्यमान खासदार, भारतीय जनता पक्षाचे नेते, उत्तर महाराष्ट्रातले आमच्या सगळ्यांचे संसदेतले सहकारी उन्मेष दादा पाटील हे आज शिवसेनेमध्ये, शिवसेना परिवारामध्ये प्रवेश करतात। त्यांच्याबरोबर करण पवार, पाचोऱ्याचे नगराध्यक्ष पारोळा आणि अनेक त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, अनेक संघटनांचे त्यांचे पदाधिकारी हे त्यांच्याबरोबर पक्षात प्रवेश करतात, शिवसेनेत प्रवेश करतात। उन्मेष पाटील हे आमदार होते, आता खासदार आहेत। ते निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते, पण निष्ठावंतांच्या नशिबी नेहमी संघर्षच असतो आणि शेवटी ते निष्ठावंतांची कदर करणाऱ्या शिवसेनेमध्ये आलेले। त्यांच्या येण्याने जळगावच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला ताकद मिळेल, बळ मिळेल। आणि या संघर्षाच्या काळामध्ये त्यांच्यासारखा संघर्ष करणारा नेता हा माननीय उद्धव ठाकरे यांच्याबरोबर उभा राहिला, याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। त्यांच्याबरोबरचे सर्व सहकारी आणि ते स्वतः हे आज मातोश्रीवरती इथे आले। त्यांच्या शिवसेनेतल्या प्रवेशानं जळगावची लोकसभा निवडणूक ही नुसती रंगतदार होणार नाही, तर शिवसेनेला विजयाकडे घेऊन जाईल। कारण मी या क्षणी फक्त उन्मेष दादाला सांगेन की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं। महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवत एक मराठी बाणा ज्यांनी या भारतामध्ये एक आवाज पुढे नेत, खऱ्या अर्थानं निष्ठावानांची एक या देशाला जागृत आणि सज्जन शक्तीला ताकद देण्याचं काम ज्यांनी केलंय, असे शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय मुलुक मैदान की ज्यांनी अनेकांपुढे आदर्श ठेवला की संघर्षातून एक चांगल्या पद्धतीने प्रेरणा आणि कार्यकर्ते तयार होत आदर्श ठेवला, असे आमचे संजयजी राऊत साहेब आणि माझ्यासोबत आलेले पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करणजी पवार, शिवसेनेचे सर्व उत्तर महाराष्ट्राचे पदाधिकारी, सगळ्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे, पण साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आपल्याला। मी आज अनेक जण प्रश्न विचारतायत साहेब की आपण उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालात का? तर सर्वप्रथम मी आज स्पष्ट करू इच्छितो की राजकारण करत असताना आमदार, खासदार होणं हे जीवनाचं कधीही साध्य नव्हतं। ते साधन म्हणून चांगलं काम करता येईल का, पॉलिसी मेकर म्हणून चांगलं काम करता येईल का, हेतूने काम करत होतो। परंतु ज्यावेळेस राजकारणामध्ये काम करत असताना साहेब, मला आठवतं आमदार म्हणून काम करत असताना शासकीय योजनांची जत्रा जी आता चालू आहे तो पॅटर्न 40गाव मध्ये खऱ्या अर्थाने आपण घडवला आणि भाड्याची वाहनं आणून आणि आमिषा आणून नाही सर, तर त्यांना पदरामध्ये विना मोबदला कुठलेही चेरीमेरी न करता लाभ देऊन त्या ठिकाणी घडवला। मनरेगातून सगळ्यात जास्त देशातले गाय गोटे देण्याचा पॅटर्न 40गाव मधून आपण केला साहेब, पण दुर्दैवाने विकासाची त्या ठिकाणी किंमत नाही, पॉलिसी मेकर म्हणून भूमिका निभावणाऱ्याची त्या ठिकाणी कुठेही किंमत नाही आणि चांगली बांधणी करत असताना 40गाव मधून साहेब मला लोकसभेची उमेदवारी कुठली इच्छा प्रकट करी नसताना, कुणालाही त्या ठिकाणी मी सांगितलं नसताना मला देण्यात आली।
मी कार्यकर्ता आहे ना, त्यानं मला प्रेशर केलं, मी स्वीकारली, कार्यकर्ता म्हणून ती भूमिका स्वीकारली. आणि एकतर विधानसभेची बांधणी करत असताना जी जबाबदारी दिली ती लोकसभा म्हणून काम करायला लागलो. लोकसभेचे साहेब मला सांगायला आनंद होईल, देशातल्या प्रथम निवडून आलेल्या 292 खासदारांमध्ये पहिल्या 7 मध्ये सगळ्यात चांगला पार्लमेंटरी परफॉर्मन्स देण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं. ते माझं कर्तव्य होतं. आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये 4,11,000 मतांनी जळगाव लोकसभेचं सीट मी युतीचा खासदार, एका भावाने जरी दगा दिला तरी दुसरा भाऊ शिवसेना माझ्यासोबत, याचा मला आनंद आहे. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या सोबत शिवसेना पाठीमागे उभी राहिली आणि आज आपण बघतो 4,11,000 त्याचं सीट निवडून आलं. पार्लमेंटमध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे एक जनतेतला आणि सरकारमधला दुवा या नात्याने काम केलं. गट तट जात पात पक्ष आणि सगळ्यात महत्वाचं मला बदला घेण्यासाठी हे पद नाही मिळालं, तर बदल करण्यासाठी हे पद मिळालं, या भावनेने काम केलं. पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला वेदना आणि त्रागा देणारं होतं. रिव्हेंज पॉलिटिक्स, आणि मला आणि तरुणाईला आणि उत्तर महाराष्ट्राला हवंय चेंज पॉलिटिक्स, बदलाचं राजकारण हवंय. आणि या कार्यकर्त्याच्या वेदना लक्षामध्ये घेऊन मी आवाज उठवला, योजना पोहोचवल्या. प्रसंगी काही नेत्यांना काहींना वेदना झाल्या की तू संघर्ष या पातळीला नको देऊ. जर शेकडो कोटी रुपये पीक विम्याच्या माझ्या शेतकऱ्याला मिळत असतील तर मी का नको संघर्ष करायला. साहेब, मी तिरंगा हातामध्ये घेऊन पक्षाच्या पलीकडे 450 किलोमीटरची गिरणा परिक्रमा, जी नदी आहे आमची गिरणा माता आहे, ती परिक्रमा केली, माता मानून गेली. आणि गाडीत फिरलो तर कार्यकर्त्यावर विश्वास ठेवत नाही राजकर्ता म्हणून पायी केली. 45 डिग्री उन्हामध्ये 450 किलोमीटर पायी फिरलं. मात्र कौतुक नको होतं मला, थाप नको होती मला, पण माझ्या गिरणामाईची ताण भागवता येईल का, मला उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सिंचनातून क्रांती करता येईल का, तो प्रश्न तर सोडवला नाही, पण त्याची खिल्ली एका प्रकारे उडवली गेली. आणि काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला. आणि लोकसभेच्या नंतर देखील उमेदवारी, खासदार, आमदार हे महत्वाचं नाही, पण ज्या पद्धतीने अवहेलना करण्यात आली, मला मान नको, मला सन्मान नको, मला पद नको, पण ज्या पद्धतीने अवहेलना कार्यकर्त्यांची होते, प्रामाणिक कार्यकर्त्यांची जी घुसमट होते, विकासाच्या ऐवजी विनाशाची, बदल्याच्या ऐवजी म्हणजे बदल करण्याच्या ऐवजी बदल्याची जी भावना रुजवली जाते कार्यकर्त्यामध्ये, ती मात्र या महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण या पापाचे वाटेकरू होता कामा नये. आपण या बदल्याच्या भावनेने जे राजकारण रुजवलं जात आहे ते तरुण पिढी पुढे, विशेषतः उत्तर महाराष्ट्राला, या महाराष्ट्राला घातक दिशेकडे नेणारे, त्याचा आपण वारकरी होता कामा नये.